नमस्कार, मी स्वराली मराठे हॅलो डॉक्टरमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. हल्ली केसांच्या समस्या इतक्या वाढत चालल्यात की पुरुष, स्त्रिया किंवा लहान वयातल्या मुलांना सुद्धा बऱ्याचशा केसाच्या समस्या असतात. आणि म्हणूनच आपण आपल्या आजचा विषय निवडला आहे केसाच्या समस्या आणि त्यावरचे आधुनिक उपचार. त्यावरती चर्चा करायला आपल्याकडे आल्या आहेत डॉक्टर सिद्धी चिखलकर. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. डॉक्टर सिद्धी चिखलकर या केईएम हॉस्पिटलमध्ये त्वचारोग विभागामध्ये सहयोगी प्राध्यापिका आहेत. त्याचप्रमाणे केईएम हॉस्पिटलमध्ये जे हेअर क्लिनिक चालतं त्याच्या त्या इन्चार्ज आहेत. आपल्याला डॉक्टर सिद्धींना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आमचे दूरध्वनी क्रमांक लिहून घ्या. आमचे क्रमांक आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी आमचा कोड आहे 022. डॉक्टर, चर्चेला सुरुवात करताना आपण समस्या तर बोलणारच आहोत, पण त्याआधी मला वाटतं केसांची रचना कशी असते आणि त्याची वाढ कशी होते याबद्दल पहिले आपण प्रेक्षकांना माहिती दिली तर मला वाटतं प्रश्न विचारायला त्यांना जास्त सोपं जाईल. हां, बरोबर आहे. तर आपण आता ह्या डायग्राममध्ये बघत आहात की आपल्या त्वचेचे थर 3 असतात. म्हणजे वरचा जो थर असतो त्याला इपिडर्मिस असं म्हणतात आणि मधला जो थर असतो तो डर्मिस. आणि ह्या डर्मिसमध्ये आपले केस राहत असतात आणि खालचा जो असतो तो लेयर असतो तो फॅट सेलचा असतो. म्हणजे कुशनसारखा एक आपल्या त्वचेला त्याचा उपयोग होतो. तर आता तुम्ही हे बघत असाल की ह्या डर्मिस या थरामध्ये हा केस दिसत आहे. तर हे केसांचं मूळ आहे आणि केस असा ग्रो होतो. पण त्याच्याच बाजूला सिबॅशियस ग्लँड असते की ज्याने आपली त्वचेचा तेलकटपणा ठरतो आणि तसेच आपल्याला स्पर्श वेदना वगैरे होण्याच्या नर्व फायबर्स वगैरे त्या डर्मिस या थरामध्ये असतात. तसं आपण पुढच्या आता स्लाईडमध्ये बघूया. जेव्हा बरेच वेळा आपण एखादा ताप आला तर आपण ब्लड टेस्ट करतो, मलेरिया झाला तर आपण ब्लड टेस्ट करतो. पण त्वचेचा काही प्रॉब्लेम झाला म्हणजे डोळ्यांनी आम्हाला दिसत नसेल किंवा कोणत्या टेस्ट करायची असेल तर आम्ही बायोप्सी नावाची टेस्ट करतो. तर बायोप्सी केल्यानंतर ही त्वचेचं हे चित्र आहे आणि त्याच्यामध्ये हे जे दिसत आहेत लंबवर्तुळाकार हे केस आहेत आपली. बरेच वेळा पेशंटला आम्ही ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांच्या मनात एक प्रश्न असतो की डॉक्टर अजूनही केस गळतायत. तर मला एक प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल की आपण प्रत्येकाला जसं आपलं आयुष्य आहे म्हणजे आपण प्रत्येक माणूस लहानपण, तरुणपण, वार्धक्य ह्या स्टेजमधून जातो तसा आपला केसही अशा 3 स्टेजेसमधून जातो. आणि त्या 3 स्टेजेस आहेत ॲनेजन, कॅटॅजन आणि टिलोजन. तर आता ही पहिली आपण बघाल ह्या चित्रामध्ये ॲनेजन ही स्टेज. त्याच्यामध्ये केस हसताना दिसतोय म्हणजे ती ग्रोईंग स्टेज मानली जाते. आणि ह्या ग्रोईंग स्टेजमध्ये आपला जास्तीत जास्त काळ केस राहतो म्हणजे 2 ते 10 वर्ष एवढ्या कालावधीमध्ये केस राहतो. आणि बरेच वेळा असाही प्रश्न पडतो की काही जणांचे केस खूप लांब वाढतात, काही जणांचे किती वाढत नाहीत. तर ही ॲनेजन फेज जेवढी प्रत्येक पर्सनची डिफर करते आणि जेवढी लांब असेल तेवढा तो केस वाढतो. एखाद्या पर्सनमध्ये ती 2 इयर्समध्ये संपत असेल तर काहींमध्ये 10 वर्षाचा कालावधी तर त्यांचे केस लांब वाढू शकतात. ही नंतरची स्टेज आहे ती कॅटॅजन. तिला आम्ही ट्रान्झिशनल स्टेज म्हणतो. खूप कमी वेळ ह्या स्टेजमध्ये आपला केस असतो आणि त्याच्यामध्ये हळूहळू केस श्रिंक व्हायला लागतो. तर ह्या पिरियडमध्ये केस साधारणपणे 10 दिवसाचा एवढ्या पिरियडमध्ये असतो. आणि ही टिलोजन स्टेज आहे. टिलोजन स्टेजमध्ये आपला केस 100 दिवस इतक्या ह्याच्यामध्ये राहतो. आणि बरेच वेळा केसांचे जेव्हा प्रॉब्लेम होतात तेव्हा ती ॲनेजन नावाची स्टेज बऱ्याच त्वचेच्या केसांच्या समस्यामध्ये कमी होते आणि मग सडनली ते टिलोजन फेजमध्ये जातात आणि केस गळतात. तर हे हेअर सायकल आहे ठरलेलं. मला वाटतं प्रेक्षकांना ह्यानी नक्कीच मदत होईल कारण मला वाटतं नुसतेच प्रॉब्लेम्स डिस्कस करण्यापेक्षा आपला प्रॉब्लेम नक्की कुठल्या स्टेजमध्ये आहे आणि तो कशामुळे होतोय ह्याचं थोडंसं प्रेक्षकांना एक ज्ञान ह्या मला वाटतं सायकलमुळे मिळालंय. आपल्या मूळ विषयाकडे जाताना की केसाच्या समस्या ह्याच्यामध्ये जर आपण कॉमन अगदी समस्या घ्यायच्या म्हणल्या की त्याच्यामुळे केस गळणे, कोंडा होणे, केस पांढरे होणे किंवा अगदी कॉलेज वयीन मुलींमध्ये स्प्लिट एंड्स होणे खूप लहान वयापासून, तर ह्या काही कॉमन समस्या आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला एकेका समस्येबद्दल थोडंसं सांगाल का?
हो, आपण एक एक समस्या डिस्कस करूया. पण त्याच्या आधी मला सांगावंसं वाटतं की आम्ही बरेच वेळा आमचे हँडलेन्स म्हणून असतं त्याने आम्ही एक्झामिनेशन करतो. पण कधी कधी काही डिसिजेस आम्हाला म्हणजे डिफरन्शिएट करता येत नाही, तर त्यावेळेला आम्ही हा फॉलिओस्कोप नावाचा टेस्टचा उपयोग करतो की ते मॅग्निफाईड इमेज दिसते आणि आम्हाला बरेच वेळा मग ते प्रॉब्लेम्स पिकअप करता येतात. तर प्रथम आपण सर्वात जास्त कॉमन केसांची समस्या आहे ते चाई पडणे, चाई किंवा मग काही जण त्याला उंदरी पण म्हणतात. तर बरेच वेळा पेशंटला स्वतः समजत नाही, कधीतरी डोक्याच्या आतमध्ये ती चाई असते आणि बरेच वेळा मग ते केस कापायला गेले किंवा मुलीला आई वेणी घालताना वगैरे मग ते दृष्टीपथास येतं. कारण ह्याच्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत, खाज होत नाही, काही होत नाही. पण हळूहळू हे गोलाकार रंगाचे गोलाकार आकाराचे हे चट्टे येतात आणि त्वचा तुळतुळीत असते, केसांची मुळं निघून जातात. आणि बराच असा गैरसमज आहे की हे ॲलोपेशिया एरियाटा आम्ही आमच्या टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणतो ह्याला, की ही कोणती तरी कीड लागले आणि त्याच्यामुळे मग हे केस खात चाललेत वगैरे. तर असं काही नाहीये. तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हटलं जातं, म्हणजे आपल्या शरीरामध्ये अचानक काही पेशी डेव्हलप होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की केसांची जी मुळं असतात तर त्याच्यावर ते अफेक्ट करतात आणि हळूहळू मग ती केस जात राहतात. आणि ह्याच्यामध्ये कधी कधी पूर्ण केसा पण इन्व्हॉल्व्ह होतात आणि अशा वेळेला बऱ्याच वेळा मग ते आयुर्वेदिक दुकानात जाऊन किंवा जमाल गोटा किंवा घरच्या घरी प्रयोग केले जातात. पण त्याच्यामुळे कधी कधी ती वरची स्किन जळून जाते. तर ह्या दुसऱ्या फोटोग्राफमध्ये तुम्ही बघत असाल की अशाच ॲलोपेशियाच्या पेशंटने एका जमाल गोटा वगैरे लावला आणि त्याचं इन्फेक्शन होऊन मग ती चाईची म्हणजे केसांची मुळं आहेत ती पूर्ण जळून गेलेली आहेत. ही त्वचा हेल्दी आहे पण ही त्वचामध्ये डिप्रेशन आहे, म्हणजे त्याच्यात केस उगवण्याची शक्यता नसते. बर. मला वाटतं चाई ही एक अनकॉमन प्रॉब्लेम असं आपल्याला म्हणता येईल केसांचा जो असतो, की खूप सध्या कॉमन आहे चाई. चाई तशी कॉमनच आहे, म्हणजे लहान मुलांमध्ये आपण जास्त बघतो पण मोठ्या माणसांमध्ये पण ती येऊ शकते. पण चाई झाल्यानंतर म्हणजे 80% लोकांमध्ये म्हणजे रिझल्ट खूप चांगला असतो, म्हणजे हेअर नक्की येतात. त्याच्या जी आपण ट्रीटमेंट ज्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. हो, नक्कीच होतो. आणि दुसरं ह्याला सिकॅट्रिशियल ॲलोपेशिया म्हणतात, म्हणजे चाईसारखं दिसतं, प्रथमतः चाईसारखं दिसतं पण ह्याची त्वचा जर तुम्ही बघाल तर त्वचा ही पातळ पेपराप्रमाणे झालेली आहे. मग ह्याच्यामध्ये हेअर फॉलिकल म्हणजे केसांची वाढ होणं तेवढं शक्य नसतं. अच्छा. डॉक्टर, हे काही अनकॉमन कॉमन प्रॉब्लेम्स आपण बोललो, काही अनकॉमन प्रॉब्लेम्स मध्ये म्हणजे एक नाव घ्यायचं झालं तर ट्रिकोटिलोमेनिया, त्याच्यामध्ये लहान मुलं किंवा वयस्कर किंवा अडल्ट लोक हे केस त्यांचे उपटतात, म्हणजे तोडतात ते त्यांचे केस. तर ही एक डिसऑर्डर आहे. तर ह्याचा केसाशी किती संबंध आहे, म्हणजे शरीराशी किती संबंध आहे आणि मनाशी किती संबंध आहे ह्या प्रॉब्लेमचा? हा प्रॉब्लेम जास्त मनाशी निगडीत आहे. कारण ट्रायकोटिलोमेनिया म्हणजे युजली लहान मुलं, म्हणजे नुकतीच शाळेत जाणारी मुलं किंवा एक्झामच्या वेळेला ती मुलं जेव्हा येतात तर त्यावेळी त्यांना नवीन शाळेमध्ये गेल्यानंतर एक त्यांना दडपण असतं किंवा एखादी टीचरची त्यांचं जमत नसेल किंवा बरेच वेळा लहान मुलांमध्ये पण ग्रुप्स असतात तर काही त्यांना ग्रुपमध्ये घेत नसेल तर कुठेतरी त्यांना अँझायटी असते, कुठेतरी त्यांना दबाव असतो, डिप्रेशन असतं आणि त्याच्यामुळे ते केस ओढत राहतात. आणि त्याचं एक लक्षण आहे, आता चाईमध्ये आपण बघाल तर असं वर्तुळाकार आपल्याला दिसतं, पण ट्रायकोटिलोमेनिया ह्या कंडिशनमध्ये तुम्ही जर बघाल तर वेगवेगळ्या लेंथचे केस असतात आणि ते तोडल्यामुळे नीट निरखून पाहिलं तर ते थोडेसे वेवी पण दिसतात. बरं, म्हणजे एका लेवलमध्ये ते केस गेलेले नसतात किंवा टक्कल जसं पडतं जेव्हा स्काल्प दिसतं तशी त्वचा आपल्याला दिसत नाही. थोड्या थोड्या लेंथचे केस तिथे असतात. पण त्याच वेळा मग आम्हाला इतर त्यांचे बॉडी पार्ट्स बघायला लागतात, म्हणजे उदाहरणार्थ नख, त्यांना त्यामुळे नख कुरतडायची एक सवय असते किंवा पालकांसमोर ते बऱ्याच वेळा काही बोलत नाहीत. मग आम्ही त्यांना थोडंसं बाजूला घेऊन विचारलं असताना मग त्या गोष्टी सांगतात. म्हणजे त्यावेळी मग आम्हाला थोडं मानसिक म्हणजे मानसोपचार तज्ञांकडे पाठवायला लागतं पेशंटला आणि सायमल्टेनियसली आमची ट्रीटमेंट पण चालू ठेवतो. बरं. आणखी काही अनकॉमन असे प्रॉब्लेम्स ट्रायकोटिलोमेनिया सारखे केसांचे आहेत का ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेक्षकांना सांगता येईल? अनकॉमन म्हणण्यापेक्षा म्हणून तो मगाशी आपण चाईबद्दल जो हे केलं तर चाईमधले काही प्रकार असे आहेत की त्याच्यामुळे पूर्ण डोक्याचे केस जातात, तर कधी कधी पूर्ण अंगावरचेही केस जातात. तर ह्या फोटोग्राफमध्ये आपण बघत आहोत की ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर डोक्याचे पूर्ण केस गेलेले आहेत, त्याचप्रमाणे चेहऱ्यावरही केस नाहीयेत, भुवयांचे केस गेलेले आहेत.
तर त्याला ॲलोपेशिया टोटॅलिस असं म्हणतात. आणि हा एक फोटोग्राफ मी दाखवते. त्याच्यामध्ये चाईचा फोटो आहे, पण ट्रीटमेंट केल्यानंतर काही 15 आठवड्यामध्येच पेशंटला पूर्ण हेअर ग्रोथ आलेली आहे. पण जेव्हा ॲलोपेशिया टोटॅलिस किंवा ॲलोपेशिया युनिव्हर्सॅलिस म्हणजे पूर्ण बॉडीवरचे किंवा पूर्ण डोक्यावरचे केस जातात, तेव्हा केस येण्याची शक्यता थोडी कमी असते. त्यांना आम्ही सिस्टमिक ड्रग्ज आम्हाला चालू करायला लागतात, म्हणजे ओरल स्टिरॉइड्स द्यावे लागतात किंवा मग लिव्हॅमेझॉल नावाचं औषध चालू करावं लागतं. बर बर. पण मला वाटतं इथे महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की ट्रीटमेंट घेऊन सुद्धा 15 आठवड्यांनी केस यायला लागतात. म्हणजे तेवढा काळ हा प्रॉपर डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घेतल्यानंतर सुद्धा जातो. त्याच्यामुळे बाजारात जी बरीचशी औषधं मिळतात किंवा बरेचसे प्रॉडक्ट्स मिळतात त्याच्यामध्ये एका आठवड्यात केस येतील किंवा 2 आठवड्यात केस येतील, काळे होतील. मला वाटतं ह्याला भूल आपली नाही पडली पाहिजे अशा प्रॉडक्ट्स. आपण हेअर सायकल बघितलं ते तेवढ्यासाठीच फार महत्वाचं आहे, कारण हे आठवड्यात केस बाहेर येणं शक्य नाहीये. कारण आपले केस असे त्वचेला चिकटलेले नसतात की तुम्हाला लगेच एका आठवड्यामध्ये फरक दिसेल. बरोबर बरोबर. डॉक्टर, त्याचप्रमाणे केसांचं गळणं हा एक अतिशय कॉमन प्रॉब्लेम मला वाटतं. आणि पूर्वी असं होतं की एका वयानंतर तो सुरू व्हायचा, पण हल्ली खूप लहान वयापासून केसांचं गळणं सुरू होतं. म्हणजे केस विंचरताना सुद्धा किंवा जनरली सुद्धा केसांचे पुंजकेच्या पुंजके बाहेर येतात. तर ह्याच्या मागची कारणं काय असू शकतात? केसांची काळजी घेण्याच्या बाबतीत मी तुम्हाला एक सांगायला मला आवडेल की केस आहेत ते अगदी कडकडीत पाण्याने धुतले नाही पाहिजेत. दुसरं म्हणजे आपण जे केस म्हणजे डोक्याच्या वरून जे विंचरत येतो ते चुकीचं आहे. पहिल्यांदा तुम्ही लोअर पोर्शन हळूहळू, आणि कंगवा पण निवडताना पण तो असा अगदी बारीक दाताचा कंगवा निवडला नाही पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, त्या मुलींचे केस मग जोरात हे केले जातात. हा, आणि तर त्याच्यामुळे केसांना इजा पडते. केस आपले हे प्रोटीन आहे एक प्रकारचं, आणि केसामध्ये क्युटिकल असतं, सर्वात बाहेरचं जे लेयर असतं केसांचं ते क्युटिकल, आणि ते डॅमेज होतं. मग ते केस ब्रिटल होतात, केस ड्राय पडतात, हे होतं. आणि इतर गोष्टी म्हणजे तुम्ही शॅम्पू पण निवडताना तो योग्य निवडला पाहिजे. तुमची त्वचा कोणती आहे केसांची, डॅन्ड्रफ किती आहे त्याच्यावर तुमचा शॅम्पू निवडला पाहिजे. आणि केस गळण्याचं मॅडम तुम्ही म्हणाल तर बरेच वेळा न्यूट्रिशन, आता लहान मुलं जंक फूड वगैरे खातात, म्हणजे हिरव्या पालेभाज्या थोडे विसरत चाललेले आहे असं मला वाटतं. आणि पाहायला गेलं तर त्यांची स्कूलचं टायमिंग, नंतर त्यांचं ट्युशनचं टायमिंग, त्यामुळे त्यांना स्वतःला खेळायला वेळ नसतो. स्ट्रेस फॅक्टर खूप आहे, कारण आता कॉम्पिटिशन फार वाढत चाललेली आहे. आणि आयर्न डेफिशियन्सी अनेमिया, म्हणजे हिमोग्लोबिन आपल्या शरीरातलं जेव्हा कमी होतं तेव्हा केस गळतात. त्यामुळे तुम्ही लहान मुलांमध्ये पण केस गळण्याचा जास्त आपण पाहतो. शिवाय आता मुंबईमध्ये पॉल्युशन पण खूप आहे. प्रदूषण हे एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे. हे सर्व कारण आहेत. म्हणजे केस गळण्यासाठी एकच कारण नसतं, असे बरेच कारण असू शकतात. नक्कीच आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी आपण एक फोन घेणार आहोत. निलेश वाळुंजे पुणे इथून फोन करतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार निलेश जी. हा नमस्कार मॅडम. हा मॅडम चिरूवरून बोलतो. माझं वय 26 आहे. बर. तर माझे केस गळते, पुढच्या साईडनी फक्त केस गळती होते. एकदम केस आता कमी कमी होत चाललेले. बर. तर काय करावं लागेल त्यासाठी? नक्कीच आपण डॉक्टरांना हे विचारूयात. मी हा फोटोग्राफ इथे ठेवला आहे. तर त्या प्रकारचा त्यांना प्रॉब्लेम आहे. त्याला अँड्रोजेनिक ॲलोपेशिया असं म्हणतात, मेल अँड्रोजेनिक ॲलोपेशिया. हा पॅटर्न हेअर लॉस असतो. तुम्ही बघाल तर हळूहळू असे केस पाठी जातात, नंतर मग हा पोर्शन पण इन्व्हॉल्व होतो. तर हे हॉर्मोनल चेंजेसमुळे होतो. बऱ्याच वेळा वडिलांचे किंवा आईचे केस कमी असतील तर हा मुलांमध्ये आढळतो. तर जेनेटिक फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. दुसरं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे स्ट्रेस आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स, युजली अँड्रोजन हॉर्मोन्सच्या प्रभावामुळे हा होतो. पण त्याच्यासाठी उपाय आता चांगले आलेले आहेत मार्केटमध्ये. मिनॉक्सिडिल नावाचं एक सुंदर औषध आहे. 5%, 10% ह्या स्ट्रेंथमध्ये ते अवेलेबल असतं. तसेच ते दिवसातून 2 वेळा लावलं जातं, 1 ml सकाळी आणि 1 ml संध्याकाळी. आणि सिव्हिअरिटी बघून आम्ही डिसाईड करतो की कोणत्याही पर्सेंट पेशंटला आता वापरलं पाहिजे. त्याचबरोबर आम्ही फिनास्ट्राईड नावाची गोळी देतो, पण त्याच्यासाठी काही प्रश्न आम्हाला पेशंटला विचारायला लागतात. आणि बायोटिन नावाची टॅबलेट आम्ही दिली जाते. आणि पेशंटचा रिस्पॉन्स मात्र 2 ते 3 महिने त्यांना वाट पाहायला लागते. आणि ट्रीटमेंटचा कालावधी साधारणपणे 6 महिन्यापर्यंत असतो. म्हणजे पेशन्स मला वाटतं या ट्रीटमेंटसाठी खूप जास्त ठेवावा लागतो.
आणि मला वाटतं तुम्ही ज्या औषधांची नावं सांगितली आहेत प्रेक्षकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठलीही औषधं मला वाटतं डॉक्टरांना न विचारता घेणं हे अतिशय चुकीचं ठरेल. डॉक्टरांची ट्रीटमेंट म्हणून ती औषधं घेणं हेच योग्य आहे. त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. आपली चर्चा पुढे चालू ठेवताना मला असं विचारायचं आहे की कोंडा होणं हा सुद्धा एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे, तर त्याची काय कारणं असतात? ॲक्च्युली कोंडा जे होतो ॲक्च्युली आपली त्वचाचा टर्नओव्हर होत असतो. म्हणजे साप जेव्हा काट टाकतो तेव्हा ते दिसतं, पण त्वचा आपली रोज बदलत असते. तशी ही डोक्याची त्वचा पण बदलत असते. म्हणजे त्यामुळे ते हे जेव्हा डॅन्ड्रफ हा बारीक डॅन्ड्रफ असतो तर हे एक फिजिओलॉजिकल आहे, म्हणजे नॅचरल प्रोसेस आहे. पण तोच डॅन्ड्रफ जेव्हा मोठ्या मोठ्या फ्लेक्स पडायला लागतात, चिकट होतो, तेव्हा मग आपल्याला ट्रीटमेंटची आवश्यकता असते किंवा लालपणा येतो, त्याच्याबरोबर खाज येते, त्यावेळी मग ट्रीटमेंट करणं आवश्यक असतं. पण डॅन्ड्रफ बरेच वेळा होतं, ट्रीटमेंट दिल्यानंतर पेशंट म्हणतात मॅडम तेवढ्यापुरतं बरं वाटलं, पण पुन्हा पण ही नॅचरल प्रोसेस आहे, म्हणजे कधीच डॅन्ड्रफ होणार नाही, तर हे शक्य नाही आहे. नक्कीच आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्हाला आज एक सरप्राईज देणार आहे. मैं तो जलता हूं तेरे. जमली तर प्रीती आहे, संपलं तर प्रेत आहे. वैद्यकीय व्यवसायामध्ये आपला रुग्ण हे दैवत मानलं पाहिजे. ही पद्धत खेड्यातली आहे, ती कुठेतरी थांबली पाहिजे. हे सगळी नेमकी सुरुवात कधीपासून झाली? जास्तीत जास्त या तरुण पिढीने सैन्याकडे आकृष्ट झालं पाहिजे. मला आश्चर्य वाटलं की एवढे मोठे म्युझिक डायरेक्टर माझ्या घरी कसे काय आले. पवनकरांचं घर म्हणजे संगीताचा अड्डा. अतिथी पहिल्या, तिसऱ्या व 5व्या मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि रात्र 9 वाजता. पुन्हा प्रसारण पहिल्या, तिसऱ्या व 5व्या गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि रात्र 11:30 वाजता. फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण कोंड्याविषयी बोलत होतो. डॉक्टर, कोंड्याविषयीच मला आणखीन एक तुम्हाला असं विचारायचं की आपल्या सर्वांच्याच त्वचेवर म्हणजे स्काल्पवर बुरशीचा एक थर असतो, हे नॉर्मल आहे, तर ह्याच्याविषयी थोडंसं काहीतरी सांगाल का? हां, म्हणजे आपल्या डोक्याच्या वरती म्हणजे डोक्याच्या त्वचेवरती पिट्रोस्पर्म नावाचे बुरशीचे म्हणजे फंगल नॉर्मली राहत असतात, परंतु कधी कधी काही वेळा स्ट्रेस किंवा त्वचा तेलकट जास्त झाल्यानंतर त्यांची वाढ होते आणि मग त्याच्यामुळे मग लालसरपणा येणं किंवा मोठ्या मोठ्या चिकट खवल्या पडणं हे चालू होतात आजार. आणि त्याच्यामुळे शॅम्पू देताना म्हणजे किटोकोनाझॉल किंवा सॅलिसिलिक किंवा टार कंटेनिंग आम्ही शॅम्पूज वगैरे प्रिस्क्राईब करतो. पण हे शॅम्पूज मला वाटतं बरेच स्ट्रॉंग असतील आणि रोजच्या वापरासाठी हे वापरले तर चालतात का? स्ट्रॉंग वगैरे असं काही नाही मॅडम. शॅम्पू जेव्हा आपण निवडतो तर त्याचा पीएच बघणं आवश्यक आहे, न्यूट्रल पीएच. शॅम्पू ऑइली स्काल्पसाठी येतात, ड्राय स्काल्पसाठी येतात, तर स्वतःची त्वचा काय आहे हे बघून. ऑइली शॅम्पू तुम्ही बघायला गेलात तर त्याच्यामध्ये क्लिन्झिंगची प्रॉपर्टी असते ती जास्त असते आणि कंडिशनिंग प्रॉपर्टी कमी असते. त्याच्यामुळे मग ऑइली बेस्ड शॅम्पू तुम्ही नेहमी वापरलेत तर मग केस राठ होतात. परंतु ड्राय स्काल्पसाठी जे शॅम्पूज असतात त्याच्यामध्ये क्लिन्झिंग प्रॉपर्टी कमी असते परंतु कंडिशनिंग प्रॉपर्टी जास्त असते, त्यामुळे सॉफ्टनेस वगैरे येतो. आणि शॅम्पू निवडताना त्याचा पीएच काय आहे म्हणजे न्यूट्रल पीएच 5.5 to 6.5च्या मधला पीएच निवडणं फार आवश्यक आहे. दुसरं म्हणजे जेव्हा ते बुरशीचं तुम्ही इन्फेक्शन म्हणता तर त्यावेळेला आम्हाला ते खवले जास्त जाड असतात किंवा ते इन्फेक्शन असतं म्हणून किटोकोनाचा सायक्लोपायरॉक्स कंटेनिंग आम्ही शॅम्पूज देतो किंवा सॅलिसिलिक कंटेनिंग शॅम्पूज देतो, पण ते ठराविक कालावधीपर्यंत वापरायचे असतात. स्ट्रॉंग वगैरे असे शॅम्पू काही नसतात, परंतु ह्याचं कारण असं आहे की बरेच वेळा आपण एखादा आवश्यक नसताना एखादा वापरला तर आपल्या त्वचेला त्याची सवय होते आणि मग कधी कधी खरंच इन्फेक्शन होतं तेव्हा तो आपल्याला मॉलिक्यूल काम करत नाही. म्हणजे किटोकोनाझॉल नंतर त्यांचा डॅन्ड्रफ सिव्हिअर झाला की ते काम करणार नाही, त्यामुळे ते नेहमी हे अँटीफंगल शॅम्पूज वापरणं तेवढं योग्य नाही आहे. नक्कीच. डॉक्टर, त्याचप्रमाणे आणखीन एक खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे केस पांढरे होणं. आणि हल्ली बऱ्याच लहान वयापासून म्हणजे अगदी आपण शाळेत जाणाऱ्या मुलांपासून बघितलं तर केस पांढरं होण्याची टेंडन्सी असते. तर ह्याच्यामध्ये एक म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, आपल्याला प्रदूषण किंवा दुसरं म्हणायचं गेलं तर स्ट्रेस हा एक मानसिक फॅक्टर, त्याचप्रमाणे हेरिडिटी हा फॅक्टर सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे का?
हो, म्हणजे पांढरे केस जे होतात त्याच्यामध्ये स्ट्रेस हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज म्हणजे B12 लेवल्स, कॅल्शियम पॅन्टोथिनेट, आयर्न ह्याची लेवल आपल्या बॉडीमध्ये कमी असेल तरी पण केस पांढरे होतात. तिसरी गोष्ट म्हणजे अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे आई वडिलांमध्ये हिस्ट्री असेल तर मुलांमध्ये खूप पांढरे होण्याचे चान्सेस असतात. आणि प्रदूषण हा एक फॅक्टर आहे. तर परंतु जेव्हा न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज असतात आणि जेव्हा आपण त्या करेक्ट करतो तेव्हा ते सफेद केस पण काळे होतात. परंतु जर अनुवंशिक फॅक्टर असेल आणि डेफिशियन्सीज नसेल तर तेवढं नाही शक्य आहे. त्याचप्रमाणे स्प्लिट एंड्स हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी केस कापणं हा एवढा एकच उपाय आहे का? केस कापणं हा तात्पुरता उपाय झाला. कारण स्प्लिट एंड्स का होतात ना हे आपण मेन पाहिलं पाहिजे. कारण स्प्लिट एंड्स होतात त्याला आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये वेदरिंग असं म्हणतो. आणि केसांच्या बाहेर एक क्युटिकल नावाचं थर असतं. आणि क्युटिकल थर हे कशामुळे डॅमेज होतं तर वेदर चेंज होतात किंवा जास्त हीट. आता बरेच कॉस्मेटिक प्रिपरेशन्स मार्केटमध्ये आले तर ते वापरल्यामुळे किंवा बरेच वेळेस स्ट्रेटनिंग वगैरे ह्या सर्व प्रकारामुळे क्युटिकल डॅमेज होतं. आणि जोरजोराने कंगव्याने केस विंचरल्यामुळे क्युटिकल डॅमेज होतं. बऱ्याच वेळा शॅम्पूज फार प्रखर वापरले जातात म्हणजे जे आपली त्वचा आहे ते सोडून दुसरे आणि त्यामुळे मग स्प्लिट एंड्स वगैरे हे प्रकार होतात. तर त्याच्यामुळे कट करणं योग्य आहे पण ते का होतं ते कारण शोधणं पण आवश्यक आहे. सल्ला घेणं तितकंच महत्वाचं आहे. आपण एक फोन घेणार आहोत. अशोक एकशिंगे अहमदनगर इथून फोन करतायत. नमस्कार अशोकजी, आपला प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार. 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 माझे केस आहेत ना असे कुरळे येतात त्यासाठी काही इलाज आहे का? आपले केस कुरळे आहेत? हो. तर त्यासाठी काय करावं लागेल असा आपला प्रश्न आहे का? हो हो. बरं बरं, धन्यवाद. मला वाटतं त्यांचं केस कुरळे नको आहेत त्यांना म्हणून तर त्यासाठी त्यांना काय करता येईल असा त्यांचा प्रश्न आहे. जन्मापासून केस जर कुरळे असतील तर आपण त्याला काही करू शकत नाहीये कारण हे प्रत्येकाची केसाची ठेवण असते. म्हणजे तुम्ही आपले भारतीय केस त्यामध्ये ते बरेच स्ट्रेट असतात पण तुम्ही कॉकेशियन्स किंवा मंगोलियन त्यांचे स्ट्रेट असतात पण निग्रोज वगैरे जे तुम्ही बघाल तर फार वेवी असतात. पण ते जन्मताच असतील तर त्याचं आपण काय करेक्शन करू शकत नाही. फार थेरपीने स्ट्रेटनिंग वगैरे हा ऑप्शन त्यांना राहील पण तो टेम्पररी राहील. बरोबर. आणि मला वाटतं त्यांनी केसांना डॅमेजही होऊ शकतं का? हां, रिपीटेड ट्रीटमेंट्समुळे क्युटिकल डॅमेज होतं आणि केस राठ बनतात, ड्राय होतात आणि मग गळणं स्टार्ट होतं. डॉक्टर, त्याचप्रमाणे आणखीन एक प्रॉब्लेम म्हणजे टक्कल पडणे. हा आता खूप वाढत चाललाय हा प्रॉब्लेम. तर त्याच्याविषयी थोडंसं सांगाल का? टक्कल पडणं म्हणजे आपण डोक्यावरचे केस गेले की त्याला टक्कल पडणं असं म्हणतो. पण तुम्हाला मॅडम म्हणायचं तो अँड्रोजेनिक ॲलोपेशिया. जेव्हा तो वेळेवर करेक्ट होत नाही किंवा पूर्वी एवढी कोणी बॉदर नव्हते की आपल्या लुकबद्दल त्यामुळे इग्नोर केलं जायचं. परंतु आता 18 ते 20 वर्षाची मुलं पण थोडेसे केस त्यांना विरळ वाटायला लागले तरी डॉक्टरांकडे येतात. त्यामुळे फ्युचरमध्ये आपल्याला पूर्ण टकले जास्त दिसणार नाहीत आणि आता खूप चांगल्या थेरपीज आहेत. आणि जे पूर्ण टक्कल जे होतं तर त्याची कारणं म्हणजे अनुवंशिक फॅक्टर तो आहे तोच आणि हे हॉर्मोन्सच्या असंतुलामुळे हे अशा टाईपचे ॲलोपेशियाज होतात. नक्कीच. डॉक्टर, मला आणखीन असं विचारायचं की आपण मगाचपासून केस गळणे किंवा केस पांढरे होणे ह्या प्रॉब्लेम्स बद्दल बोलतोय पण बरेचदा काही लोक असे प्रॉब्लेम्स फेस करतात की चेहऱ्यावर नको त्या ठिकाणी केसांची वाढ होणं, एस्पेशली बायकांमध्ये ओठाच्या वरती किंवा अनुवटीला केस येणं, मिशी दाढीसारखे असेही केसांचे प्रॉब्लेम्स असतात. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल का? हां, म्हणजे चेहऱ्यावर म्हणजे हनुवटीवर आणि ओठांच्या वरती केस येणं आता खूप आम्ही कॉमनली पाहतोय. कारण त्याचं कारण असं आहे की ओबेसिटी, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणजे अंडाशयामध्ये गाठी तयार होतात. त्याच्यामुळे जो फिमेल हॉर्मोन असतो इस्ट्रोजन तो कमी प्रमाणात सिक्रेट होतो आणि मग मेल हॉर्मोन्स टेस्टोस्टेरॉनसारखे हॉर्मोन्स वाढतात आणि त्याच्यामुळे मग चेहऱ्यावर पुरुषांच्या दाढीप्रमाणे केस येतात. त्यामुळे नुसतं चेहऱ्यावर केस येत आहे म्हणून थ्रेडिंग करणं, वॅक्सिंग करणं हे योग्य नाही. त्याचं कारण जाणणं फार आवश्यक आहे की नुसते केस येत नाहीत, त्याच्याबरोबर आम्ही एक्झामिन करतो पेशंटला ते पिंपल्स येतात, डोक्यावरचे केस हळूहळू कमी जातात, त्यांचं वजन वाढायला लागतं. मग त्यामुळे त्या हॉर्मोनल टेस्ट करणं फार आवश्यक आहे. आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज रूल आउट करणं त्यासाठी सोनोग्राफी करायला लागते आणि काही हॉर्मोनल टेस्ट आहेत त्या आम्ही पेशंटला ॲडवाईस करतो आणि मग
लेझर ऑप्शन्स आहेत, लेझर ट्रीटमेंटने ते बरं होतं, घाबरण्यासारखं काही नाही. पण आतमधून जे आहे ते फाइंड आउट करणं फार आवश्यक आहे. आणि पॉलिसिस्टिक डिसीज होण्यामागचं कारण आता हे स्ट्रेस हा कॉमन फॅक्टर सगळीकडे आहे आणि जंक फूड. आपण ह्याच्याबद्दल आणखी पुढे डिटेलमध्ये बोलूया. तत्पूर्वी घेऊयात एक फोन. प्रकाश कदम अहमदनगर इथून फोन करतायत. नमस्कार प्रकाशजी, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, आमच्या डोक्यावरची केस आहे ना. हा, हॅलो, आपला प्रश्न सलग विचारा, आपला आवाज ऐकू येतोय. ते पूर्ण पातळ हो राहिले मॅडम. बरं, हॅलो, आपल्या आमच्या डोक्यावरची केस पूर्ण पातळ हो राहिले मॅडम. बरं बरं, धन्यवाद. मला वाटतं त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांच्या डोक्यावरचे केस पूर्ण पातळ होत आहेत, तर त्यासाठी त्यांनी काय करावं. हां, अँड्रोजेनिक ॲलोपेशियामध्ये प्रथम केसांची जी साईज, केस मगाशी आपण सायकल बघितलं की ॲनॅजनमधून ते टिलोजन फेजमध्ये जास्त प्रमाणात जातात, तर त्याच्यामुळे केस हळूहळू पातळ होत जातात. जशा ॲनॅजन सोडून हेअर जायला लागलो, कॅटॅजन आणि टिलोजन, तर केसांची थिकनेस कमी होतो, त्यामुळे ते पातळ होतात आणि हळूहळू विरळ होणं स्टार्ट होतं. तर आता त्याच्यासाठी मग मिनॉक्सिडिल 5%, 10% असे लोशन्स अवेलेबल आहेत. बायोटिन, सावपोमॅटोसारखे लोशन्स अवेलेबल आहेत. तसेच फिनास्ट्राईड मगाशी सांगितल्याप्रमाणे ती गोळी, बायोटिन, झिंक, आयर्न, हे सर्व आम्ही टॅबलेट्स पेशंटला देतो. नक्कीच. डॉक्टर, त्यापूर्वी आपण बोलत होतो की हॉर्मोनल चेंजेसमुळे म्हणजे जिथे नको असतील अशा ठिकाणी सुद्धा केस येतात, तर अशा वेळेला मला वाटतं बायकांना बरीचशी एम्बॅरसमेंट बाहेर सहन करावी लागते आणि त्याची वेळेवर ट्रीटमेंट नाही झाली तर त्याचा मानसिक परिणाम सुद्धा त्यांच्यावरती तितकाच होतो. तर योग्य वेळेमध्ये म्हणजे अर्ली डायग्नोसिस किंवा ह्याचे अर्ली सिम्पटम्स काय असतात जे आपल्या महिला प्रेक्षक ओळखू शकतील. अर्ली सिम्पटम्स म्हणजे वजन वाढणं, चेहऱ्यावर पिंपल्स येणं आणि मासिक पाळी अनियमित होयला लागते, म्हणजे हे महत्त्वाचं आहे फॅक्टर. आणि हळूहळू त्यांना म्हणजे सुरुवातीला थोडे जेव्हा केस वाढतात त्या जागी, त्याचवेळी डॉक्टरांना अप्रोच केलेलं बरं असतं. पण आता त्याच्यावर ट्रीटमेंट फार आहेत, म्हणजे असं काही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. म्हणजे सुरुवातीला आम्ही पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीजसाठी ज्या टॅबलेट्स आहेत, म्हणजे स्पायरोनोलॅक्टोन किंवा फिनास्ट्राईड, ह्या आम्ही गायनेकोलॉजी सल्ल्याने ॲडवाईस करतो. त्याचबरोबर मग थोडं आटोक्यात आल्यानंतर हॉर्मोनल लेवल्स आम्ही लेझर ट्रीटमेंट पेशंटला देतो आणि त्याच्यासाठी लॉंग पल्स एंडियाक लेझर, तसेच अलेक्झांड्राइड डायोड लेझर्स आपण वापरले जातं. त्याच्याने खूप चांगला पेशंटला रिस्पॉन्स येतो. आणि नक्कीच ॲक्च्युली आताच्या ह्याच्यामध्ये म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये किंवा कुठेही असेल तर चेहरा प्रथम हे होतो आणि चेहऱ्यावर जर केस असेल तर त्या मुली नेहमी डिप्रेस्ड असतात किंवा आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा असे डोळ्यांना डोळा मिळू शकत नाहीत, कुठेतरी त्या हरवलेल्या असतात. कॉन्फिडन्स त्याच्यामुळे साधारण त्यांचा कमी होतो आणि त्याच्यासाठी याची ट्रीटमेंट खूप गरजेची आहे. डॉक्टर, त्याचप्रमाणे मेनोपॉझल स्टेटमध्ये सुद्धा म्हणजे ज्यावेळेला मासिक पाळी साधारण बंद होते त्यावेळेला सुद्धा बायकांच्या शरीरामध्ये बरेचसे हॉर्मोनल चेंजेस होतात, तर ह्यावेळेला सुद्धा केस गळणं किंवा केस पांढरे होणं हे कॉमन असतं का. ॲक्च्युली मिनोपॉज जोपर्यंत येतो तोपर्यंत वय साधारणपणे 45-50, म्हणजे त्यावेळी केस पांढरं होणं वयानुसार असेल किंवा केस जेव्हा आपल्या लहानपणी जेव्हा हेअर फॉलिकल म्हणतो आपण, केसांची मुळांची संख्या हळूहळू वयानुसार ती कमी होत जाते. बरेच वेळा 50ल्या बायका आल्या तरी त्या म्हणतात की माझे खूप केस दाट होते आणि तेवढं ते एक्सपेक्ट करतात, तेवढं नंतर पॉसिबल नसतं. आणि मिनोपॉजमध्ये आपले जे फिमेल हॉर्मोन्स असतात ते त्याची कमतरता असते, त्याच्यामुळे मग मेल हॉर्मोन्स जे बॉडीमध्ये असतात त्याचा डॉमिनन्स म्हणजे प्रामुख्याने दिसतात आणि त्याच्यामुळे मग केस गळणं हे